नमस्कार. आज आपण करूयात खूप असा हेल्दी आणि चविष्ट असा मूग डाळीपासून चिला. तर यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. तर मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने नक्की करून पहा. नाश्त्यासाठी किंवा तुम्ही असंच करून खाऊ शकता. खूप असा टेस्टी लागतो आणि जे कोणी वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर अगदी झटपट आणि पौष्टिक नाश्ता बनून तयार होतो. तर सुरुवातीला ते मी 1 वाटी डाळ 4 ते 5 तास छान अशी भिजवून घेतलेली आहे मूग डाळ. आणि आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण. 2 तास भिजवली तरी चालेल. तर फक्त थोडंसं गरम पाणी टाकून भिजवून घ्यायची. आणि आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यामुळे चविष्टला लागतो चिला खाताना. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. मुलं असं कढीपत्ता खात नाहीत तर या पद्धतीने असा टाकायचा आणि थोडंसं जिरं टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. या पद्धतीने छान अशी बारीक करायची आहे. जास्त असं जाडसर ठेवायची नाही. आणि आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. तर इथे मला बॅटर थोडंसं सगळं दाटसर वाटत आहे. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि भांडं छान असं विसळून घ्यायचं आणि काढून घेऊयात आपण आता. आणि यामध्ये आता इथे मी अर्धी वाटी गाजर असं बारीक किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. 1 टोमॅटो असं बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात. बारीक चिरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आवडीनुसार तुम्ही अजून यामध्ये भाज्या ॲड करू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने. थोडंफार जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता. पण जास्त असं पातळ करायचं नाही. हे पहा या पद्धतीने तसं करून घ्यायचं. तर थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी 2 चमचे रवा टाकून घेत आहे. यामुळे काय होतं क्रंचीपणा छान येतो. तुम्ही सुरुवातीला टाकला तरी चालेल. आणि आता छान असं एकजीव करून घ्यायचं. 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं. रवा छान असा फुलला जातो. तर आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं. पहा जास्त जाडसरही नाही आणि जास्त असं पातळी करायचं नाही आणि जास्त असं मोठाही करायचं नाही चिला. हे पहा या पद्धतीने पसरवून घ्यायचा. भाज्या छान अशा वापल्या जातात आणि खायला खूप छान लागतात. मुलं भाज्या असं जास्त खात नाहीत. या पद्धतीने अशा करून द्यायच्या. खूप आवडीने खातात. थोडंसं कडेनं असं तेल टाकायचं. नाही टाकलं तरी चालेल. आणि झाकण ठेवून 2 मिनटे एक वाफ काढून घ्यायची. छान असं वाफला जातो आणि छान असा क्रंचीपणा पण येतो. खायला तर अगदी सॉफ्ट लागतो हा चिला आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की करून पहा. छान असं पलटी करून घेऊयात. आणि इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल. आणि दोन्ही बाजूनी छान असा खरपूस कलर येईपर्यंत असं प्रेस करायचं. त्यामुळे क्रंचीपणा छान येतो. जर तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर दोन्ही बाजूनी असं उलटपालट करून घ्यायचं. आणि जास्त क्रंचीपणा असं आवडत असेल तर उलटण्यानं थोडंसं असं प्रेस करायचं. आणि याच पद्धतीने आपण दुसरा चिला करून घेऊयात. हे पहा छान असं पसरवून घ्यायचं. झाकण ठेवायचं. छान असं वाफला की दोन्ही बाजूनी थोडंसं तूप किंवा तेल लावून छान असं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि हा चिला गरम गरमच खायला खूप छान लागतो. नक्की करून पहा. तर इथे मी एका ताटामध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे आणि थोडंसं किसान केचप घेतलेलं आहे. याबरोबर खूप असा छान लागतो खायला. तुम्ही असंच खाऊ शकता. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो. आणि जवळूनही तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेलं आहे. हे पहा असं नाही की डाळीमुळे असं काही चव वगैरे लागत नाही. खूप छान लागतो. नक्की करून पहा. तर मी बनवलेली याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. युट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.